नमस्कार, मी निवेदिका साक्षी वाघमारे, जनअभियान न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या विशेष भेटीत आहेत एक असा चेहरा ज्यांनी आपल्या प्रभागातील विकासासाठी सदैव धावपळ केली आहे। जनतेच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित उपाय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। लोकांच्या मनावर त्यांनी विश्वास पेरलेला आहे आणि कार्यकुशल नेतृत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजेच आपले नगरसेवक माननीय श्री विनोदजी मापारी सर यांचे जनअभियान न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे सर। थँक्यू। आज आपण त्यांच्याशी एक संवाद साधणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल। तर सर्वप्रथम सर माझा प्रश्न असा आहे की सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक हा प्रवास आपला कसा राहिला आहे? मुळात बालपणापासूनच समाजसेवेची आवड होती आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे धार्मिक उत्सव असतील, सामाजिक उपक्रम असतील, अशा माध्यमातून समाजसेवा करत गेलो आणि हळूहळू समाजसेवक म्हणून एक चेहरा निर्माण झाला आणि जेव्हा समाजसेवक म्हणून चेहरा निर्माण झाला तेव्हा नागरिकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं। अशा पद्धतीनं माझा सुरुवातीचा जो काळ आहे तो शिवसेना पक्षामधून झाला। माझी पहिली टर्म जी होती ती शिवसेना पक्षातून मी नगरसेवक म्हणून निवडून आलो। शिवसेना पक्षाने मला उपमहापौर बनवलं, या शिवसेना पक्षाने मला घडवलं आणि त्यानंतर माझी दुसरी टर्म जी होती ती भाजप पक्षातून मी लढलो। नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्या विश्वासाच्या बळावर मला परत एकदा निवडून दिलं आणि भाजप पक्षाच्या नेतृत्वाने मला परत एकदा संधी देऊन या शहराचं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन म्हणजे सभापती पद दिलं आणि या पद्धतीनं भाजपनं मला वाढवण्याचं काम या राजकीय दृष्टिकोनातून केलेलं आहे। दोन्ही पक्षांचे माझ्यावर फार उपकार आहेत। अच्छा, आणि नागरिकांच्या कोणत्या समस्या आपल्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाच्या वाटतात सर? जनरली नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, रस्ता, नाली, लाईट, पाणी या बेसिक नीड आहेत आणि यावरच नागरिकांचा सर्वात जास्त कल असतो। परंतु आता आपलं शहर जे आहे ते हळूहळू कायापालट होत चाललं आहे। त्याच्यामुळे आपल्या शहरातील नागरिकांना सुद्धा आता रस्ता, नाली, लाईट, पाणी या तर ज्या बेसिक नीड आहे त्यांची तर लोकांना आता अपेक्षा होतीच, ती जवळपास पूर्णत्वास आलेली आहे। परंतु यापुढे आता आपल्या शहरामध्ये नागरिकांकडून अशा सुद्धा अपेक्षा यायला लागल्यात की बुवा गार्डन असला पाहिजे, वॉकिंग ट्रॅक असला पाहिजे, ओपन जिम असले पाहिजे, वाचनालय असले पाहिजे। अशा पद्धतीच्या अपेक्षा सुद्धा नागरिकांकडून आमच्याकडे येतात आणि आम्ही त्या हळूहळू का होईना पण पूर्ण करण्याचा प्रयत्न सतत करत असतो। अच्छा, आणि राजकारणात असूनही घर आणि सार्वजनिक जीवन यामध्ये समतोल कसा राखतात? ॲक्च्युली असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, तसंच आम्हाला प्रत्येक यशस्वी राजकारण्यांच्या पाठीमागे सुद्धा एक कुटुंबाचा म्हणजेच घरच्यांचा एक मोठा हात असतो। कुटुंबांनी सुद्धा आम्हाला नेहमीच ॲडजस्ट करून घेतलेलं असते। फार काही अपेक्षा आमच्याकडून ठेवत नाहीत का, कारण त्यांना माहिती आहे की हे फक्त आपल्या कुटुंबाचेच नाही तर हे पूर्ण प्रभाग यांचं कुटुंब आहे असं ते मानतात। म्हणूनच ते आम्हाला सुद्धा घरचे फारशी आमच्याकडून अपेक्षा न ठेवता आम्हाला जास्त घरच्या कामांचं ओझं न देता मोकळीक देतात आणि म्हणूनच आम्ही हे काम करताना सहजपणे ते काम करू शकतो। आणि आम्ही सुद्धा यासोबतच असा प्रयत्न करतो की समाजाला तर जेवढा शक्य होईल तेवढा वेळ द्यायचाच, पण त्यामध्ये सुद्धा एखादा दिवस कुटुंबातल्या व्यक्तींना घेऊन कुठे फिरायला घेऊन जायचं, त्यांना सुद्धा वेळ द्यायचा, असा प्रयत्न करून आम्ही हे सगळं साधण्याचा प्रयत्न करत असतो। अच्छा, तुमच्या मते एका चांगल्या लोकप्रतिनिधीकडून कोणते गुण असावेत असं वाटते? मला असं वाटतं की एखाद्या चुकीच्या गोष्टीला किंवा चुकीच्या व्यक्तीला खुलेआम विरोध करण्याचा गुण हा लोकप्रतिनिधीमध्ये असला पाहिजे। एखादी गोष्ट आपल्याला जरी कोणी मागणी करत आहे पण ती आपल्या आवाक्याच्या बाहेर असेल तर त्या गोष्टीला नकार देण्याचा सुद्धा गुण हा नेते मंडळीमध्ये, लोकप्रतिनिधीमध्ये असला पाहिजे असं माझं मत आहे। अच्छा, आणि भविष्यात राजकारणात कोणता सकारात्मक बदल आपण घडवायला पाहिजे असं वाटते? आजच्या काळात मला असं वाटते की मतदार राजा हा जागृत झालेला आहे, परंतु एक दुसरी बाजू अशी पण दिसते की बऱ्याचदा झुंडशाही किंवा गुंडशाहीच्या या प्रवृत्तीला काही लोक बळी पडतात। तर तो बदल घडवून आणणं फार आवश्यक आहे। या झुंडशाही, गुंडशाहीला संपवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं तर हा एक चांगला मोठा बदल होईल। समाजाकडून या गोष्टीची आपल्याला अपेक्षा आहे आणि समाजाला सुद्धा आमच्याकडून ती अपेक्षा असते लोकप्रतिनिधी म्हणून की आम्ही ज्या प्रभागाचं नेतृत्व करत असेल, ज्या एरियाचं नेतृत्व करत असू, तिथली हे झुंडशाही, गुंडशाही संपवण्याचा प्रयत्न मी माझ्या राजकीय कारकिर्दीत करत आलेला आहे आणि तो करत राहील। अच्छा, तुमच्या जीवनातील एक अशी घटना जी तुम्हाला सदैव प्रेरणा देते? घटना सांगायची तर
एक मागच्या वेळीच्या निवडणुकीचा जर विषय घेतला, तर मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं, की एक ट्रेंड आलेला आहे, की झुंडशाही, गुंडशाही जे चुकीचे लोकं आहेत, ते एकत्र येऊन झुंडशाहीनं चांगल्यांवर विरोध करण्याचा किंवा त्यांची हे करण्याचा प्रयत्न करतात. तर असाच काहीसा ही घटना जी आहे मागच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत घडवण्याचा प्रयत्न केला होता. विरोधकांनी इतका अपप्रचारांचा बाजार असो किंवा धाकदपट असो किंवा धमकी असो किंवा मारहाणीपर्यंतचे प्रकार केले होते. परंतु याच्यातून मला एक चांगला एक संदेश असा नागरिकांनी दिला, की या सगळ्या अपप्रचाराला किंवा या वाईट वृत्तींना त्यांनी बाजूनं सारून मला अकोला शहरातून सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून दिलं होतं. त्यामुळे समाजकार्य करत राहा, ही एक चांगली शिकवण मला किंवा प्रेरणा मला माझ्या मतदारांकडून मिळाली. ती सतत माझ्या काम करत असताना डोक्यामध्ये राहते. अच्छा. आगामी काळात काही विशेष योजना जाहीर करणार आहात का? मला असं वाटते, की लोकप्रतिनिधी जो असतो, त्यांनी खऱ्या अर्थानं 5ही वर्ष कुठल्या ना कुठल्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. बऱ्याचदा असं होते, की चमकोगिरी करणारे काही किंवा जे भावी इच्छुक लोकप्रतिनिधी असतात, ज्यांना भविष्यात नगरसेवक, आमदार, खासदार बनायचं असते, ते असे सुद्धा बघितलेले आहे, की काही विशेष काळासाठी जनतेसाठी काही विशेष योजना आणतात. त्याच्यामुळे त्या विशेष योजनाचा परिणाम नागरिकांवर फारसा होत नाही. म्हणून मला तरी असं वाटते लोकप्रतिनिधी म्हणून जर आपल्याला उत्तम काम करायचं असेल, तर आपण विशेष योजनांच्या ऐवजी सतत चालवणाऱ्या योजना, वारंवार काहीतरी नवीन-नवीन योजना आणत राहिल्या पाहिजे आणि त्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याचं काम मी पूर्वीपासून करत आलेलो आहो. वेगवेगळ्या योजना असतील, घरबसल्या कुठल्या-कुठल्या सुविधा देता येत असतील, काही 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचारचं एखादं ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड असेल, जे घरबसल्या काढून देता येईल, अशा योजना आपल्याला घरबसल्या देता येतील किंवा वेगवेगळं मतदान कार्ड घरबसल्या काढून देता येईल किंवा कुणाचं राशन कार्ड आहे, कुणाचं काही इतरही कामं आहेत, ते घरबसल्या कसे काढून देता येतील, ह्या योजना 5ही वर्ष चालवून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं मी करत असतो. त्यामुळे निवडणुकीपुरती कुठली विशेष योजना आणावी, असं माझ्या तरी मनात नाही. वळूया आता शेवटच्या टप्प्याकडे. सर, तुमच्या प्रभागातील जनतेला तुम्ही काय संदेशात्मक आव्हान द्याल? मी प्रभागातील नागरिकांना आवाहन करेल, की आपण ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, त्याच पद्धतीनं आपण आपल्या प्रभागाची सुद्धा काळजी घेतली, तर ह्या प्रभागा मिळून शहर बनते, शहरा मिळून आपला देश बनतो. त्यामुळे आपण आपल्या पूर्ण परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल, नियम कसे पाळता येतील, अशा पद्धतीनं काळजी घेऊन आपलं शहर सर्वात सुंदर शहर, स्वच्छ शहर, पर्यावरणपूरक शहर बनवूयात, अशी अपेक्षा व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद सर. आपल्या या संवादातून आपल्या कार्याची दिशा, दृष्टिकोन आणि समाजाप्रती असलेलं प्रेम आम्हाला दिसलंय आणि त्या निमित्ताने मी जनअभियान न्यूजकडून आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. मनपूर्वक धन्यवाद.